गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण बघणार आहोत महाभारतातील स्त्री व्यक्तिरेखा सत्यवती. झाले काय, प्रसंग असा आहे की गंगेनं 7ही पुत्र नदीमध्ये सोडलेले आणि 8वा पुत्र देवव्रताला गंगा घेऊन गेलेली. अर्थात नदीमध्ये टाकत असताना राजाने आज प्रश्न विचारलाय. शंतनू राजांनी प्रश्न विचारलाय गंगेला, का बरं तू प्रत्येक वेळेला मुलांना नदीत सोडतेस? आणि त्यावेळेला गंगेनं जेव्हा उत्तर दिलेलं होतं माहिती नाही, ज्या वेळेला माझ्या सौंदर्यावर आकृष्ट होऊन तुम्ही मला म्हणाले होते माझी राणी हो, त्यावेळेला मी अट घातली होती. आठवतंय राजे आपल्याला? कोणती ती अट? मी आपली पत्नी होण्यास तयार आहे, पण अट एक आहे की तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही मला प्रश्न विचाराल त्या दिवशी मी माझ्या मनाप्रमाणे वागेन. आणि म्हणूनच का कोण जाणे राजे, दर वेळेला मला एक पुत्र झाला की मी तो गंगेत सोडायची. करता करता 7 पुत्र गंगेत सोडले आणि 8व्याच्या वेळेला आता तुम्ही मला विचारताय हा पुत्र गंगेत का सोडते? तुम्ही प्रश्न विचारलाय, आता मी आपणाजवळ राहणार नाही. आणि हे म्हटल्याबरोबर गंगेनं पुत्राला तसंच धरलेलं आहे आणि शंतनू राजांना ती म्हणती झालेली आहे की राजे मी आता चाललेली आहे. हा 8वा पुत्र देवव्रत मी आपणासाठी सोडणार आहे, पण लक्षात घ्या की काही कालखंडापर्यंत मी याला माझ्यासोबत नेते. स्वर्गामध्ये नेल्यानंतर याला विधिवत संपूर्ण शास्त्राचं आणि शस्त्राचं दोन्हीही ज्ञान यांना मिळेल आणि मग हा अगदी व्यवस्थित पूर्ण विद्या संपन्न केल्यावर जेव्हा मोठा झालेला असेल तेव्हा मी आपणाकडे आणून देईन. आता पत्नीनं या गंगेनं शंतनू राजांना या पद्धतीचा वार्तालाप केला आणि गंगा त्या देवव्रताला घेऊन गेलेली. आता शंतनू राजांच्या जीवनामध्ये पत्नी पण नाही आहे आणि एकच तो राहिलेला पुत्र सुद्धा गेलेला आहे. अगदी उद्विग्न अवस्थेमध्ये राजे असताना शिकारीसाठी आज आलेले आहेत आणि बघतायत तो काय अत्यंत तेजस्विनी अशी ती गंगा समोर दिसते आहे, पण हातात एक तेजपुंज असा पुत्र आहे. पुत्राला बघितलं, गंगेनं त्याच पद्धतीने सांगितलं की राजे मी आपणास शब्द दिला होता, त्या शब्दाला जागृत राहूनच मी हा पुत्र आपल्याकडे देत आहे. देवव्रता पित्याची संपूर्ण आज्ञा तू पाळावीस सांगितलं. गंगा अंतर्धान पावली आणि कुठं तरी मनामध्ये एक आनंद घेऊन राजे दरबारात आलेले. पण आल्यानंतर काय होतंय, दर दिवशी देवव्रताला संपूर्ण ज्ञान आहे, त्याच्याशी वार्तालाप करत असताना सुद्धा राजांच्या मनामध्ये विचार येतो. एका डोळ्यामध्ये हसू आहे पण दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू पण आहे, कारण पुत्र आलेला आहे. मग पण पत्नी नाही आहे. एकाकी जीवन जगत असताना वार्तालाप करण्यासाठी किंवा कधीतरी सल्लागार म्हणून सुद्धा पत्नीची गरज आहे. हा विचार करत असताना राजे आज मनपूर्वक विचार करतायत की मन उद्विग्न झालेला आहे. या उद्विग्न अवस्थेमधून मनाला सावरण्यासाठी आज शिकारीला जावे हा विचार मनात आल्याबरोबर शस्त्र हातात घेतलेला आहे आणि राजे त्या रथामध्ये बसून शिकारीसाठी निघालेले आहेत. दूर अंतरावर गेलेले आहेत. हरिण दिसतंय, अरे त्या सुंदर हरणाची शिकार मला करता आली पाहिजे विचार आला मनात. आणि त्या हरणाच्या मागे पळत पळत घोडा पळवत नेत आहेत आणि त्या हरणाला बाण मारणार इतक्यामध्ये त्या गंगा थोडी मला अटलेली दिसते. राजांनी विचार केला, अटलेली गंगा, अरे गंगेचं असं काय झालं?
ही अटलेली दिसते. हाच विचार करत असताना राजांनी बघितलं तर त्याच गंगेच्या पलीकडच्या किनाऱ्यावर अत्यंत देखणी अशी सुंदर कन्या दिसते. या कन्येकडे राजांचं लक्ष गेलं आणि राजांचं एकदा एका कन्येकडे लक्ष गेला तर ती कन्या आपली पत्नी व्हावी असा एक अंतर्मनामध्ये विचार दाटून आला. आणि राजे तोच रथ पुढे पुढे सरकवीत त्या किनाऱ्यावर असणाऱ्या त्या गंगेच्या बाजूला असणाऱ्या त्या कन्येजवळ गेले आणि तिच्याकडे नजरेचा एक कटाक्ष टाकला. एवढं सौंदर्य, दयनीय अवस्था दिसते, गरीब घरची दिसते, पण सौंदर्य हिरा कोळशात टाकला तरी तो उठूनच दिसणार. सौंदर्य ते त्याच पद्धतीने उठून दिसतंय. आणि न राहून राजांनी त्या कन्येला प्रश्न विचारलाय, या किनाऱ्यावर एकटीच दिसतायस, नाव काय? सत्यवती म्हणतात मला. सत्यवती, एक विचारू, माझ्याशी विवाह करण्यास तयार आहेस का? राजांचा प्रश्न ऐकल्याबरोबर बोलती झाली की राजे, अहो धीवर कन्या आहे मी. राजदरबारामध्ये आपण थाटात राहणार आहे आणि मी धीवर कन्या, एका कोळ्याची मुलगी आहे. कोळ्याच्या मुलीबरोबर आपण विवाह तो करणार कसा? नाही, एकदा मन गेलं की मी तुझ्याबरोबर विवाह करायला तयार आहे, पण छे हो, मला पित्याची आज्ञा घ्यावी लागेल. राजांबरोबर वार्तालाप झाला त्यावेळेला राजे म्हणतात, ठीक आहे, मी पित्याशी सुद्धा वार्तालाप करायला तयार आहे. हां, या बाजूनी वळला तर इथेच माझी झोपडी आहे. बोलत बोलत सत्यवती झोपडीत घेऊन आली. राजे आपण, शंतनू राजे, आमच्या झोपडीत आपलं आगमन झालेलं आहे, स्वागत असो. धीवरानं त्या कोळ्यानं राजाचं स्वागत केलं आणि बोला, राजे आम्ही आपणासाठी काय करू शकतो? हे विचारल्याबरोबर राजे सांगतात, माझं एकच मागणं आहे, ते म्हणजे या सत्यवती बरोबर मला विवाह करायचा. राजे, सत्यवती बरोबर विवाह? आम्ही कोणत्या कुळामध्ये जन्माला आले? आम्ही अगदी धीवर कोळ्यांनी एक नाव वल्लवावी आणि येणाऱ्या जाणाऱ्यांनी जेवढे पैसे द्यावेत तेवढे पैसे घेऊन आम्ही आमचा उदरनिर्वाह करावा, या पद्धतीने आमचं जीवन. मग राजे, धीवराने मनात विचार केला की काय नशीब आहे माझ्या मुलीचं, प्रत्यक्ष राजा मागणी घालतोय. परंतु हां, अशीच हो म्हटलं तर काय होईल, त्यापेक्षा नको, राजांना एक अट घालायला पाहिजे. आणि असंच शांत बसल्यानंतर पुन्हा राजे जेव्हा विचारतायत तेव्हा धीवराने आपली अट सांगितली की राजे, माझी कन्या सौंदर्यवती आहे म्हणून आपलं मन तिच्याकडे गेलेलं आहे ना. मग एक बघा, हिच्या पोटी जो मूल जन्माला येईल ते मूलच राजगादीवर बसत असेल तर माझी कन्या मी द्यायला तयार. अट ऐकली आहे. पण पूर्वीचे राजे काय, कुणी असो, पुरुषाला एकदा त्या स्त्री सौंदर्याची कामना निर्माण झाली, वासना निर्माण झाली की मग अटींचा विचार पुरुष कधीच करत नाही. घातलेल्या अटीला लगेच राजाने होकार दिला, मान्य आहे, आपल्या कन्येच्या पोटी जे मूल होईल तेच राजे गादीवर बसेल. विचार केला आणि लगेच हो म्हटलं आणि राजा परत आलेला. परत आल्यानंतर रथ हाकत येत असताना मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. काय सौंदर्य आहे त्या सत्यवतीचं, आणि माझ्यासारखा नशीबवान मीच, ही सौंदर्यवती मला मिळणार आहे. गंगा निघून गेली त्यावेळेस पासून एकाकी पडलेलं जीवन पुन्हा एकाच सोबत्याने माझं फुलून निघणार आहे. असाच काहीसा विचार करत राजे प्रासादात आले. आणि मग प्रासादात आल्यानंतर धीर गंभीर अवस्थेनं विचार करत असताना विचार पुन्हा मनाला आला, काय करून बसलो? गंगेचा हा देवव्रत राजगादी पुढे चालविणार आहे आणि मी तर
सत्यवतीला शब्द दिलाय, तुझ्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला मी राजगादीवर बसवेल. नाही, हा अन्याय देवव्रतावर होईल. नकोच ते. नको म्हटल्याबरोबर राजाच्या मनामध्ये नैराश्य आले. हे काय करून बसलो मी? का बरं हा शब्द दिला? बराच वेळ विचार केला आणि उद्विग्न अवस्थेमध्ये अत्यंत शांत असलेलं आपलं पित्याचं मन कुठंच लागत नाहीये. पिताश्री एवढे का नाराज आहेत? एवढं यांचं मन का शांत झालंय? हा विचार देवव्रताच्या नजरेतून सुटला नाही. पित्याकडे बघितलं आणि त्याच क्षणाला मनात विचार आला, विचारायला पाहिजे. देवव्रत पुन्हा पित्याजवळ आलेले आहेत आणि विचारतायत, बाबाश्री असं काय घडलेलं आहे म्हणून मी गेल्या 2 दिवसापासून बघतोय आपलं मन अगदी कुठेच लागत नाही आहे. कारण तर सांगावं. छे, कारण असं विशेष काहीच नाही आहे. नाही, पित्याला कोणतं तरी शल्य बोचतंय हा विचार देवव्रताने केला आणि मनात विचार केला, पिता आनंदी पाहिजे. काय झालंय? आणि मग आठवत राहिले तेव्हा विचार केला की काल परवा स्वारी शिकारीसाठी गेले होते, शोध तर घेतला पाहिजे. बोलता बोलता माहिती काढली तेव्हा कळालं की त्या धीवर कन्येवर कदाचित मन गेलेलं आहे आणि आज देवव्रत निघालेले आहेत, रथामध्ये बसलेले आहेत, रथ हाकत हाकत आणलेला आहे आणि त्या धीवराच्या दारात आलाय. येऊ का? अत्यंत नम्रतेनं धीवराला प्रश्न विचारलाय. धीवराने विचार केला की राजा गेलेले आहेत आणि राजांचे पुत्र आता आलेले आहेत, यावे, स्वागत आहे. स्वागतही झालं. आणि त्याच क्षणाला देवव्रताने विचारलंय की माझे पिताश्री आपल्याकडे आलेले होते, कारण? अहो कारण काय? पिताश्रींनी माझ्या कन्येची मागणी केलेली आहे. पिताश्रींनी कन्येची मागणी केलेली आहे. मग लक्षात घ्या, माझ्या पित्याला आनंदी ठेवायचं असेल तर मला ते करावंच लागेल. आपल्या कन्येचा माझ्या पित्यासाठी मी हात मागायला आलो. देवव्रताने ते बोलल्याबरोबर धीवर सांगतो की छे, अट पित्याने सांगितलेली ना दिसत नाही आपणास. अट घातली होती. कोणती ती अट? सांगावी आपण. अट सांगितल्या बरोबर अट ऐकली आणि तेव्हा देवव्रताला समजलं की शंतनू राजांशी विवाह करण्यासाठी सत्यवतीनं तिच्या पोटी अर्थात पित्याच्या सल्ल्यानं धीवरानंच घातलेली अट आहे ती की तिच्या पोटी येणारं मूल राजगादीवर बसलं पाहिजे. एवढीच ती अट ना. मग लक्षात घ्या, आपल्या कन्येच्या पोटी जन्माला येणारा पुत्रच हस्तिनापूरच्या राजगादीवर बसेल. वाक्यरचना ऐकली, धीवराने ऐकली, पण त्याच क्षणाला विचार आला की हा देवव्रत सांगतोय ठीक आहे, पण देवव्रताच्या पोटी आलेला मुलगा पुन्हा राजगादीसाठी भांडण करत असेल तर माझ्या मुलीच्या पोटी येणाऱ्या मुलांना पुन्हा त्या भांडणाला सामोरे जावं लागेल. हाच काहीसा वार्तालाप सुरू असताना देवव्रताने प्रतिज्ञा घेतली आहे आणि सांगितलंय की अहो तुम्ही हाही विचार करू नका, माझ्या पित्याच्या आनंदासाठी मला हे करायचं. मग तुम्ही हाही विचार करू नका, कारण मी आज प्रतिज्ञा घेतो, मी अजन्म ब्रह्मचारी राहील. आणि तीच प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा म्हणून नावारूपाला आली आहे. नावच बदललं हो, देवव्रताचा आता भीष्म झाला. आणि केवढ्या आनंदानं शंतनू राजांनी सत्यवती बरोबर विवाह केला आणि ती राजदरबारात आली. मनोमन मी माझ्या पित्यासाठी काहीतरी केलं हेही आनंदानं भीष्म पितामह मनातल्या मनात विचार करत पुढे नेत राहिलेले. जवळपास 7 वर्षाचा अवधी झाला आणि 7 वर्षानंतर शंतनू राजे अचानकपणे एका व्याधीनं गत झाले. पती आपल्याला सोडून गेले. आता एकाकी जीवन माझ्या वाट्याला आलेला आहे हा विचार करत सत्यवती माता राजदरबारामध्ये राहत आहे. परंतु 2 पुत्र तर झालेले आहेत, चित्रांगत आणि विचित्र वीर्य 2 पुत्रांची प्राप्ती झालेली आहे. असेच दिवस काढावे लागतील. राजदरबारात
राजगादी चालविण्यासाठी पुत्रांना तयार करायचंय हा काहीसा विचार करत असतानाच चित्रांगद पुन्हा लढाईवर गेलेला आहे. आणि तो लढाईवर गेला, त्याच लढाईमध्ये चित्रांगद सुद्धा मारला गेला. हे काय घडलंय? काय करावं? कारण शंतनू राजे तर सोडून गेलेले आहेत, पण त्याचबरोबर एक पुत्रही सोडून गेलेला आहे. आता विचित्रवीर्य तेवढाच राहिलेला आहे. राजगादी चालवायची आहे आणि राजगादीवर चालविण्यासाठी देवव्रतानं प्रतिज्ञा घेतलेली आहे. पण आता आज मातेने विचार केला की काही झालं तरी देवव्रत सुद्धा आपला पुत्रच आहे ना. आज सत्यवती मातेनं राज दरबारामध्ये देवव्रताला बोलवलेलं आहे आणि दोघांमध्ये वार्तालाप सुरू आहे. त्या वार्तालापामध्ये सत्यवती माता सांगते की राजगादी चालविण्यासाठी आता विचित्रवीर्याला गादीवर बसावंच लागणार आहे. परंतु विचित्रवीर्य लहान आहे, त्याला राज दरबारातले कोणतेच नियम माहिती नाही आहेत. माता, आपण काळजी करू नये. मी सर्वतः या हस्तिनापुराच्या राजगादीसाठी वाटेल ते प्रयत्न करायला तयार आहे. आपण निश्चिंत राहा. केवढा दिलासा मिळाला, सत्यवती मातेला दिलासा मिळाला. आणि मग विचार केला आहे की या विचित्र वीर्यासाठी विवाह झाला पाहिजे. राजगादी पुढे न्यायची म्हटलं तर वारसा पुढे झाला पाहिजे. आणि काशी राजाने अंबा, अंबिका, अंबालिका तीनही कन्यांचं स्वयंवर रचलेलं आहे. बातमी कळाली आणि आज सत्यवती माता पुन्हा भीष्माचार्यांना म्हणते की देवव्रता, तुलाच ते काहीतरी करावं लागेल. मातेची आज्ञा घेतली आणि रथात बसलेले भीष्म पितामह काशीराजाच्या दरबारात गेले. त्या ठिकाणी त्या स्वयंवरामधून तीनही कन्या उचललेल्या आहेत आणि रथात घालून हस्तिनापुरामध्ये आलेले. तिथंही काशीराजाकडे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वाजून गाजून सगळ्यांना सांगितलेलं होतं की या कन्या मी माझ्यासाठी नेत नाही आहे, विचित्र वीर्यासाठी नेतो. दरबारात कन्याही आलेल्या आहेत आणि अंबेनं सांगितलेलं आहे की माझं शाल्व राजांवर प्रेम जडलेलं आहे. ज्या मुलीचं इतरांवर प्रेम जडलेलं असेल ती मुलगी आपल्या घरातली स्पृशा म्हणून येणार ती कशी? अंबेनं केलेला वार्तालाप भीष्माचार्यांनी ऐकला आणि मानानं तिची पाठवणी केली. पण आता काही दिवसपर्यंत, अगदी 7 वर्षपर्यंत पुन्हा यांचा संसार याच पद्धतीने, चांगल्या पद्धतीने चालला बरं. आणि विचित्र वीर्याला राजक्षय नावाचा अत्यंत दुर्धर असा रोग झाला आणि त्यात विचित्रवीर्यही गेले. आता मात्र एकाकी पडलेल्या सत्यवती मातेला विचार आला, काय करावं? या हस्तिनापुराची गादी चालविण्यासाठी राजघराण्यामध्ये, राज दरबारामध्ये पुत्राची प्राप्ती झाली पाहिजे. आपले दोन्ही पुत्र गेले. काय करावं? काय करावं हा विचार करत असताना पुन्हा देवव्रताबरोबर वार्तालाप केला आणि आज सत्यवती माता सांगते की देवव्रता, राजगादीवर बसणारा पुत्र आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. काहीही कर, तू माझा पुत्रच आहेस. म्हणून तुला सांगते की प्रतिज्ञा बाजूला कर आणि या अंबा, अंबिलिकेबरोबर विवाह पुन्हा त्याच पद्धतीनं विधीनं करून राजगादी पुढे नेण्यासाठी पुत्रप्राप्ती कर. छे, राजगादी नाही, राजसिंहासन नाही, संपूर्ण राज्य काही जरी मिळालं तरी प्रतिज्ञेपासून मी दूर होणार नाही आहे. कारण ती भीष्माची प्रतिज्ञा आहे. त्यामुळे माता, कोणत्याही परिस्थितीमध्ये या संसारामध्ये किंवा या राजगादीच्या लोभात आपण मला पाडू नये. प्रतिज्ञा ऐकली. आता माता उद्विग्न झालेली आहे. मग तूच काय तो सल्ला दे ना. सत्यवती मातेनं पुत्राला विचारलं. बघा, अत्यंत धार्मिक दृष्टीनं घरामध्ये जेव्हा पुत्र वावरत असतो तेव्हा पिता आणि माता सुद्धा त्यांचा सल्ला देतात आणि तो सल्ला ऐकल्याबरोबर, तो सल्ला विचारल्याबरोबर भीष्म पिता म्हणतात, माता,
ज्या घराण्यामध्ये पुत्र नाही आहे त्या घराण्यामध्ये नियोग विधीनं पुत्र प्राप्ती करून घेता येते, घराण्याचा वंश पुढे जावा. आणि म्हणून सल्ला देतो, एका ब्राह्मणाला कोणत्या तरी प्रकारची दक्षिणा देऊन आपल्या घरामध्ये नियोग विधीनं पुत्र प्राप्ती करून घेण्याची शास्त्रसंमती आहे. आपण त्याच पद्धतीने करा. ब्राह्मण पुत्राला आणून त्यांच्याकडून नियोग विधीनं पुत्र प्राप्ती करावी ऐकलं. आणि त्याचबरोबर सत्यवती मातेला जरा थोडा मनाला दिलासा मिळाला आणि आठवलं पुत्रप्राप्ती म्हणतो. मग माझ्याच पुत्राला बोलवलं तर मनात विचार आला, आणि माझाच पुत्र कुठला? सत्यवती माता कित्येक वर्ष कालखंडानुसार मागे 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 आठवायला लागली आहे. कारण तिला आठवत होतं की अरेच्छा, आपले पुत्र व्यास यांना बोलवलं होतं. व्यासांना बोलवायचंय. सत्यवती मातेने विचार केला आणि सत्यवती माता आठवती झाली आहे. ती म्हणतीये की मला आठवतंय कित्येक वर्षापूर्वी त्या नदीच्या किनाऱ्यावर नाव वल्हवत असताना पाराशर ऋषी आले. पाराशर ऋषींचं माझ्याकडे लक्ष गेलं. सौंदर्य, ते सौंदर्य पाहिलं आणि पाराशर ऋषी माझ्याजवळ येऊन म्हणत होते, कन्ये, नाव या तीरावरून त्या तीरावर न्यायची आहे. नावेत मी बसायला तयार आहे, पण तुझं सौंदर्य. पाराशर ऋषींना सुद्धा माझ्या सौंदर्याने भूल पाडली होती. आणि त्यावेळेला ऋषींनी मला सांगितलं होतं, काही झालं तरी मला कामवासना निर्माण झाली आहे. ऋषींना त्यावेळेला कामवासना निर्माण झाली होती. आणि पाराशर ऋषींनी मला सांगितलं होतं की मला कामभोग दे. छे ऋषी, आपण ऋषी आहात, ब्राह्मण पुत्र आहात, मी एक धीवर कन्या आहे, आणि छे माझ्याजवळ येऊ नका. कारण मी मत्स्यगंधा आहे. माझ्या अंगाला माशांचा वास येतो आणि अत्यंत नीच कुळामध्ये जन्मलेली मी आहे. आपण ब्राह्मण आहात, आपण माझ्याजवळ आलात तर छे, हे होणे शक्य नाही आहे. आणि दुसरं म्हणजे आपली वासना जर मी तृप्त करत राहिले तर आपल्यामुळे मला गर्भधारणा होईल. आणि एका कुमारिकेला गर्भधारणा झाली तर पुन्हा माझ्याशी कोण विवाह करेल? परंतु हा विचार जेव्हा त्यांनी बोलून दाखवला, सत्यवती माता विचार करते, मी जेव्हा हा माझा विचार बोलून दाखवला त्यावेळेला पाराशर ऋषींनी मला लगेच शांत केलं. आणि त्यावेळेला मला आठवतंय त्यांनी सांगितलेलं आहे, तू काहीच काळजी करू नकोस. माझी वासना जर तू पूर्ण केली तर तुला पुत्र प्राप्ती होईल. परंतु तो पुत्र अत्यंत तेजपुंज असेल. आणि लक्षात घे की माझ्यामुळं तुला पुत्र प्राप्ती झाला तरी तुझं कौमार्यभंग होणार नाही. आणि त्याचबरोबर तुझ्या अंगाला येणारा हा माशांचा वास जाईल आणि तू योजनगंधा होशील, सुंदर असा वास येईल. आणि त्याचबरोबर माझा एक आशीर्वाद तुला असेल, तो म्हणजे तू एका राजाची पट्ट राणी होशील. सत्यवती म्हणून तू पुढे जन्माला नावारूपाला येशील. आठवलं मला. आणि त्याच वेळेला ऋषींना नाही म्हणायचं नाही म्हणून मी होकार दिला. ऋषींच्याच त्या कामनेसाठी नावेमध्येच प्रत्यक्षात इतरत्र दैवर निर्माण झालं आणि नावेतल्या नावेतच ऋषींची कामवासना मी पूर्ण केली. आणि त्यावेळेला माझं कौमार्य भंग होणार नाही म्हणून ऋषींनी सांगितलं, ठराविक कालखंडानंतर पूर्ण दिवस झाल्यावर काशाय वस्त्र नेसलेलं, दंड धारण केलेले असे प्रत्यक्षात व्यास जन्माला आले. प्रत्यक्ष महाविष्णूंनी माझ्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि व्यासांना पुत्ररूपानं पुढे आणलेले. आणि त्यांनाच पुन्हा 18 पुराण, षटशास्त्र या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी केला. प्रत्यक्ष सरस्वती आल्यानंतरही काही दिवसपर्यंतच राहिल्यानंतर सरस्वती किनाऱ्यावर जाऊन
बद्रीनारायणाच्या तिकडं आश्रम बांधून ते राहिलेले आहेत. आठवतंय मला. माझ्या त्याच पुत्राला बोलवलं तर या हस्तिनापूरची गादी पुढे नेता येईल. देवव्रता, चांगली आठवण करून दिलीस. मनामध्ये विचार केला आणि देवव्रताच्या सल्ल्यानेच, भीष्म पितामहांच्या सल्ल्यानेच व्यासांना बोलवण्यात आलं. मातेची आज्ञा, सत्यवतीची आज्ञा म्हणून व्यास आज मातेच्या समोर उभे आहेत आणि म्हणतायत, बोल माते, काय ती आज्ञा द्यावी. हस्तिनापुराची राजगादी चालविण्यासाठी, नियोग विधीनं पुत्र प्राप्ती करण्यासाठी मी बोलवले. व्यासांनी विचार केलेला आहे की मातेची आज्ञा टाळता येत नाही. माते, तुझ्या आदनेसाठी म्हणून मी हे कृत्य करायला तयार आहे. उद्याच त्याची तयारी व्हावी. दुसऱ्या दिवशी अंबा, अंबिका या दोघींनाही सांगण्यात आलं आणि आज व्यास त्या शयनगृहामध्ये आहेत आणि अंबिका गेलेली. बरं, ते रूप अत्यंत वेगळ्या पद्धतीचं दिसत होतं का कोण जाणे. अंबिकेला त्या शयनगृहामध्ये ते रूप ओंगळवाणं वाटलं म्हणून घट्ट डोळे मिटून घेतले. भगवंता, ही काय माझ्यावर वेळ आणली असंही कदाचित वाटलं. कारण शयनगृहामध्ये पतीसोबत शय्या करत असताना पती रतिसुखामध्ये, पतीला ते रतिसुख देण्यामध्ये आनंद स्त्रीला होतो. पण घराण्याची राजगादी चालवावी म्हणून नियोग विधीसाठी परपुरुषाच्या सहवासात जाणं कुणाला बरं वाटेल. आणि म्हणून घट्ट डोळे मिटून घेतलेले आहेत. व्यास त्यांचं कार्य झाल्यानंतर बाहेर आले. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते बाहेर आलेले आहेत तेव्हा सत्यवती मातेनं विचारलंय, व्यवस्थित पद्धतीनं होईल ना. त्यावेळेला व्यासांनी सांगितलंय की माते, आतल्या त्या कन्यकेनं, त्या आतल्या स्त्रीनं, अंबिकेनं घट्ट डोळे मिटून घेतलेले आहेत. त्यामुळं होणारा पुत्र कदाचित अंध होईल. धृतराष्ट्र अंध झाला. अंधपुत्र नकोय, राजगादी तो कसा चालविणार म्हणून पुन्हा अंबिकेला समोर केलं. आज व्यास पुन्हा आलेले आहेत आणि नियोग विधीनं पुत्र प्राप्ती करण्यासाठी म्हणून अंबिका आलेली आहे. तिच्याही मनामध्ये हाच विचार आला आणि बापरे, यांच्या समोर जायचंय. पांढरी फट्ट पडलेली आहे, घाबरलेली आहे. त्याच अवस्थेमध्ये नियोग झाला. सत्यवती मातेनं प्रश्न विचारलाय. व्यासांनी सांगितलंय ती अत्यंत घाबरलेली होती. कदाचित वृक्ष याच पद्धतीनं जन्म होईल, पंडुराचे त्याच पद्धतीनं झाले. दोनही पुत्र राजगादी चालविण्यासाठी योग्य नाहीत असा विचार झाला आणि पुन्हा एकदा प्रयत्न करावा असं सत्यवती मातेनं सांगितलंय. व्यास आलेले आहेत. कारण तिसऱ्या पद्धतीने कोणतीही क्रिया आपण 3 वेळेला करतो. या दोघही कन्यांनी अत्यंत घाबरून विचार केला की आपल्याला हे शक्य नाही आहे, आज आपण दासीला पाठवूया. त्याच हस्तिनापुराच्या दरबारामधल्या दासीला पाठवण्यात आलं. दासी विचार करतेय, या महात्म्याच्या सहवासात मला यायला मिळत आहे, केवढं माझं ते भाग्य. आणि तोच विचार केला आणि ज्या वेळेला त्या दासीबरोबर नियोग झाला त्यावेळेला विदुरासारखे महात्मे जन्माला आलेले. एकूणच काय, राजगादी चालविण्यासाठी या पद्धतीनं हस्तिनापुरामध्ये नियोग विधीनं ती क्रिया केलेली आहे. आणि सत्यवती मातेनं भीष्माचार्यांच्या, भीष्म पितामहांच्या सल्ल्यानं आपल्या राजगादीवर या पद्धतीनं धृतराष्ट्र आणि पंडू आणि विदुर यांना राजघराण्यामध्ये आणलेलं आहे. इथूनच पुढे व्यासांनी त्यांच्याच त्रिकाल ज्ञानामुळं, महाविष्णूंनी आशीर्वाद दिलेला असल्या कारणानं त्रिकाल ज्ञानानं पुढं काय घडणार होतं हे आधीच लिहून ठेवलेलं आहे. तेच महाभारत. म्हणून त्यांना आपण व्यासोच्छिष्टम जगत सर्व म्हणतो. व्यासांनी याच पद्धतीनं पूर्ण अभ्यास केला आहे. मनशांती नाही मिळाली. आणि जेव्हा नारद महर्षी आले तेव्हा व्यास म्हणतात, मी 18 पुराणांचा अभ्यास केला, शास्त्र उपशास्त्र सगळं झालेलं आहे, पण मनशांती तेवढी नाही आहे. मनशांतीसाठी मला काहीतरी सांगा. तेव्हा नारद महर्षी म्हणतात, व्यासजी,
मनशांती पाहिजे असेल तर कृष्णाच्या बाललीला केल्या पाहिजे. त्या बाललीलांचं लिखाण करा. आणि त्या बाललीलांचं लिखाण म्हणून व्यासांनी भागवत ग्रंथ लिहिलाय. त्या भागवत ग्रंथात कृष्णाच्या बाललीला ऐकत असताना आपलं मनही रमून जातं. त्याच पद्धतीनं मनशांती मिळते. तीच मनशांती आपल्याला मिळावी एवढी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात आणि आजच्या वाणीला विराम देऊ. गोपाल कृष्ण भगवान की जय.